धर्म नाही तर आरक्षण धोक्यात आहे. आरक्षण म्हणजे भीक नाही, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आपले हक्क आणि अधिकार काढून घेण्यात खूप मोठा षडयंत्र सुरू आहे. आपण वेळीच सावध नाही झालो तर येणारे दिवस भयंकर असतील. फक्त आपणच आपले आहोत जे स्वतःचे पण अधिकार वाचवायला निघालो आणि इतरांचे पण. संविधान वाचवणारे बिळात मूग गिळून गप्प बसलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात एकही SC आणि ST खासदार या संसद भवनात बोलला नाही. बाबासाहेबांच्या निवडणुकीपुरता वापर करताना आणि ज्या वेळेस बाबासाहेबांनी दिलेल्या हक्क अधिकारावर गदा येते त्यावेळेस मात्र नकली आंबेडकरवादी नेते व स्वयंघोषित संविधानवादी बिळाच्या बाहेर पडत नाही. यांचे हे मगरीचे आसू आहेत. त्यांच्यापासून सावधान राहा व आता तरी शहाणे व्हा. आपल्या चुकांमुळे आपल्या येणाऱ्या पिढीचे वाटोळे होऊ देऊ नका. नाहीतर आपली पण त्या गरीब मराठा समाजासारखी स्थिती होईल आणि येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात सर्वोच्च न्यायालयाने केलेले उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरची अट रद्द करण्याच्या मागणीकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदला पुसद तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व अनुसूचित जाती जमाती समाज बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन आपला निषेध व्यक्त केला. 1 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 6-1 मतांनी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या आणि क्रिमिलेअरची अट घालण्याचा निर्णय दिलेला आहे. तसेच आरक्षणाचा लाभ एकदा घेतल्यानंतर पुन्हा घेता येणार नाही असंही एका न्यायाधीशांनी नमूद केले आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने आणि नैसर्गिक व्यापाच्या दृष्टीने वरील निर्णय हे अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाच्या हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. आरक्षणात आरक्षण आणि त्यात अ, ब, क, ड 4 मध्ये उपवर्गीकरण हे कोणत्याही दृष्टीने समर्थनीय नाही. भारतीय संविधानाच्या कलम 341 व 342 चे करून राष्ट्रपतीच्या अधिकारात हस्तक्षेप तसेच कलम 14, 15, 16 चे उल्लंघन आहे. याचा आम्ही निषेध करतो व हे घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे. या मागणीकरिता पुसद शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटना व अनुसूचित जाती जमातीचे समाज बांधव, संविधानप्रेमी राजकीय संघटना मिळून संयुक्तरित्या पुसद बंदला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या भारत बंदच्या निवेदनावर अनेक समाज बांधव तसेच राजकीय, सामाजिक व अनुसूचित जाती जमातीचे समाज बांधव यांची स्वाक्षरी आहे. यामध्ये सहभागी झालेल्या संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले, भीम आर्मी, भारत एकता मिशन, बिरसा मुंडा ब्रिगेड, भीम टायगर सेना, आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण सहनियंत्रण समिती पुसद, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भीमशक्ती संघटना, भारतीय बौद्ध महासभा पुसद, समता सैनिक दल, MIM पक्ष इत्यादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव सहभागी होते. हा भारत बंद मोर्चा 3 पुतळा परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक ते तहसील परिसर मार्गाने बहुसंख्येने निघाला होता.